स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि मी जर आज दुसऱ्या घराकडे आलतो कारण की मम्मीला तिचा ट्रिमर आणि मला माझी इस्त्री पाहिजे होती. तर आणि खाली पार्लरमध्ये इस्त्री आहे. मम्मीला जर सकाळ सकाळी एखादं क्लायंट होतं त्यामुळे मम्मीने ते ट्रिमर मागितलेले. म्हणलं घेऊन यावं म्हणलो. आणि आज मी काय ते करणार आहे तुम्हाला ते दाखवतो. बघा हा माझा दुसरा प्रिंटर. हा तर प्रिंटरची मला एवढी गरज लागत नाही तरी मी ठेवून टाकला. आणि ही इस्त्री हा HP चा जेट प्रिंटर आहे. चांगला आहे हा पण नवीन चेस ठेवला आहे तसंच. आता आलोय पार्लरमध्ये. हे मम्मीचं पार्लर आहे. थोडंफार आता साफसफाई अजून करायची आहे. आणि मम्मीला आता हे पाहिजे आहे ट्रिमर. हा पण असं पार्लर आहे सगळं मम्मीचं. आणि हे मम्मीचं सर्टिफिकेट पार्लर शिकलेलं. मित्रांनो सगळं सामान घेतलेलं आहे. आणि बघा आपलं दुसरं घर त्याच वरती इथं आहे. हे खाली इथं पार्लर आहे आणि इथं दुकान गाळाचं भाड्यानं दिलं आहे. आणि असं मेन रोडला जाईल. तर मित्रांनो मी आता आलो शॉपमध्ये. आणि मी जे तुम्हाला मगाशी म्हटलेलं ना ते मी काय करणार आहे माहिती आहे काय की माझी एक पॅन्ट आहे. आणि त्यात तुम्ही बघितलं असेल की ट्रेंडी पॅन्ट आहे की त्याला फायरची ते डिझाईन असते. आणि माझ्याकडे कसं आहे माहिती आहे काय मी एक बिझनेस चालू केला ह्याचा कपडे प्रिंटिंगचा. आणि त्याचा प्रिंटर आहे माझ्याकडे आत्ता. आणि प्रिंटर आहे तर करून बघा म्हणते मी तो इथं आपल्या शॉपमध्ये. बघा जर का तुम्हाला झालं तर फायनल लुक तुम्हाला दाखवतो कसा होते पॅन्टचा. नाही तर वाट लागली तर लागली. Few minutes later. तर भाऊ आता आपण शॉपमधून आलेलो आहे. अथर्व येऊन बसलेला आपल्याशी गप्पा मारत. आणि पॅन्ट रेडी झालेली आहे तर तुम्हाला ते घालून पण दाखवतो. आणि शॉप बसण्याचं सगळं पूर्ण खराब झालं. इंडिकेटर 3 मध्ये क्लच पेटा इंजिनमधलं क्लच पेटा त्याचं टायमिंग चेंज रिम हुक्स हे सगळं मटेरियल घेऊन काढलेलं आहे. फक्त बॅटरी आणि शेड्स धरलेलं नाही आणि मजूर हे सगळे मटेरियल काढलेलं आहे. किती काढले काय एक 7,500 रुपये मटेरियलचं होणार त्याचं. आणि आपली मजुरी आणि बॅटरीचं ते काय त्यात मी धरलेलं नाही. तरी गाडी चालू करून बघितली. इंजिनचं फक्त क्लच पेटा टायमिंग चेंज बाकी काही काम नाही इंजिनचं. तर झालेलं आपलं काम. आणि मग आता मम्मीचं एक पार्लरचं साहित्य घ्यायचं आहे त्यामुळे मम्मी आता इथं आल्या गावात गेले. मम्मी आता आणायला. आता बघा आता आवरून क्लासला जायचं. भावानं आता चालू आहे प्रॅक्टिसला. अतिशय कामं झालेली आहेत. आणि आता प्रॅक्टिसला जायचं. आता हार्सला घेऊन घ्यायला चाललो आहे. हार्सला घेऊन श्लोकाला घ्यायचं. वेळ झाला जायला. बघूया आता काय चालतं.
तर आले श्लोक्याच्या घरला आणि श्लोक्या अजून यायला नाही खाली. सरांच्या शिव्या खायला होती वाटतं. काय तर बोल की बाई श्लोकला. आता आले बघा. बोला आला बघा यो. काय बोला सांगा आता. बस लवकर गाडीत. आलो आता डायरेक्ट तुम्हाला क्लबवरचं दाखवतो. A few minutes later.
पार्टी सीन झालेली आहे आणि आता आले आम्ही बिर्याणी खायला डायरेक्ट कसं झालं सगळं काप सीन सगळंच पाहिजे हो. आता आले इथं भावाची बिर्याणी क्वालिटी असते मला ते आवडते काय मी कडत असते तांबडा पांढरा अनलिमिटेड चड्ड्या भिजल्या तरी मी बिर्याणी खायला लागले घामाने बसावी त्रास व्हायला घामाने भिजले त्याला पाण्याने पण काय करायला सांग खायला करायला लागते नाही बघा आणि अशी पाक हे आहे अनलिमिटेड तांबडा पांढरा एक नंबर आहे थंडीत आले चड्ड्या भिजल्या घामानं तसंच बसले त्यात गरम गरम खायला चंदच फिलिंग आहे सगळं शिजलेलं असते व्यवस्थित फुल एक्स्ट्रासला आणि हा 500 रुपयाला 2 फुल घेतात भारी वाटाले आणि विजिट करा क्वालिटी आहे होय पाचगाव रोडला